भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे पार्था, तू दुबळेपणा करू नकोस, कारण तुला हे शोभत नाही. शत्रूला भीती उत्पन्न करणाऱ्या अर्जुना, शूद्र असे मनाचे दौर्बल्य टाकून देऊन तू युद्धासाठी उठ. कारुण्याने व्याप्त आणि दैन्यामुळे माझे अंतःकरण धर्म व अधर्म जाणत नाही, असे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगायला लागला. आणि त्यांच्यापाशी विनंती करायला लागला, मी तुम्हाला विचारतो आहेस काय, तर ह्यामध्ये निसंशय आणि कल्याणकारी काय आहे हे आपण मला सांगा. कारण मी आता पूर्णपणे या मोहामध्ये, म्हटलं नाही त्यांनी की या माझ्या समोर असलेल्या सर्व जे माझे पितामह गुरुवर्य यांना बघून मी एकदम माझं अवसान गळून पडलेलं आहे. म्हणून ते भगवान श्रीकृष्णाला सांगतात की आपण कल्याणकारी काय असेल ते मला सांगा. मी आपला शिष्य आहे, म्हणून शरण आलेल्याला तू मला उपदेश कर, माझी शरणागती स्वीकार आणि मला उपदेश कर. त्यावेळी अर्जुनाचा स्वभाव लहरीसारखा वाढतच गेला. लहरीसारखा, कधी कधी त्याला वाटायचं की युद्ध दिलं पाहिजे, कधी कधी वाटायला लागलं नाही हे युद्ध करू नये. म्हणजे एक प्रकारच्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा संकल्पाच्या आणि विकल्पाच्या जशा लहरी येतात त्याप्रमाणे लहरी स्वभाव वाढत गेला. त्यावेळी अर्जुनाचा स्वभाव जो वाढत गेला हे भगवंताने बघितलं आणि अर्जुनाने केलेली विनंती भगवंताने मान्य केली. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे कृपेचा वर्षाव, कृपेचा सागर, आणि तो कृपेचा वर्षाव करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाकडे वळले. आणि अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल, कारण त्याला त्याने पर्वत म्हटलेला आहे. अर्जुनाला पर्वत आहे, तो एकटाच पुरे संपूर्ण हे युद्ध जिंकण्यासाठी, एकटाच. पण त्यासाठी त्याने त्याला पर्वत म्हटलेला आहे. तो कसा शांत होईल आणि मग त्या ठिकाणी ज्ञानाचा नवीन अंकुर कसा निर्माण होईल, ही कथा आता कोण सांगतात? ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ही कथा समाधान वृत्तीने श्रवण करा आणि पुढे काय घडते ते आपण पहा, असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न करतात. या विश्वामध्ये सर्व व्यापक असे एक गूढ चैतन्य आहे आणि हे गूढ जे आहे ते फक्त तत्वज्ञानी संत ते ओळखून त्याचे ग्रहण करतात. बाकीच्यांना हे कळणं मुश्किल आहे, कारण हे गूढ आहे. कुठलं? आमच्या ठिकाणी आत्मा आहे हे गूढ आहे, म्हणून कुणालाही वाटत नाही मी आहे. म्हणून त्यासाठी त्याने ते गूढ म्हटलेलं आहे. जसे दूध पाण्याशी एकरूप होऊन त्यात मिसळून गेलेले असते, पण तरी पण एक राजहंसारखा एक पक्षी आहे, प्राणी आहे. हा प्राणी हे जे दूध त्या पाण्यामध्ये मिसळलेलं आहे ते आपल्या कुवतेतून फक्त दूधच ओढून घेतो. एवढी कुवत त्या राजहंस पक्षामध्ये आहे. तशी राजहंसाप्रमाणे ही कुवत या विषयामध्ये आम्ही जरी गुरफटलेले आहे संसारामध्ये, तरी आत्मतत्व काय आहे हे ओळखण्याची क्षमता आमच्यामध्ये आम्ही आणली पाहिजे, राजहंस बनवून, हे सांगतात. म्हणून ज्ञानी लोकांच्या अनित्य प्रपंचाच्या ठिकाणी अस्तित्वाचा निश्चय नसतो, कारण सत आणि असत या देहाचाही निष्कर्ष त्यांनी जाणलेला असतो, कारण त्यांना सत आणि असत्य माहीत आहेत. म्हणून त्यासाठी आम्हाला दिलेली ही जी भूमिका आहे मनुष्य म्हणून ती निभावण्याचा चांगल्या प्रकारे ते प्रयत्न करतात, पण हे गूढ ज्ञान अंतरस्थ ठेवून करतात. पण त्यासाठी 22व्या श्लोकामध्ये, कारण आपल्याला जरा पुढे जायचं आहे, कारण ज्ञानेश्वरी काल सांगितल्याप्रमाणे जरी कितीचे 18 अध्याय असले, त्याच्यामध्ये जरी 700 श्लोक असले, तरी 9000 ओव्यांनी हे अमृत बोधन केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने. पण त्यासाठी या 7 दिवसामध्ये जेवढं काय त्यांच्या कृपेने आणि आपणा सर्वांच्या कृपेनेच म्हणतो, मी आशीर्वादाने म्हणतो, जे होईल ते करायचे आहे आपल्याला.
तर 22व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाणि नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यनानि सयांति नवानि देहि यथा नर जीर्णानि वासासी विहाय अपराणि नवानि गृह्णाति तथा देहि जीर्णानि शरीराणि विहाय अन्यानि नवानि संयाति. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्र टाकून दुसरी नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे हा जो जीवात्मा आहे हा जीर्ण झालेला हे जे शरीर सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करतात. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्याते. ज्याप्रमाणे मनुष्य जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र परिधान करतो, त्याप्रमाणे चैतन्यनाथ आत्मा, कारण तो चैतन्यनाथ आत्मा आहे, तो सुद्धा हे जीर्ण झालेलं शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. आणि हा आत्मा कसा आहे? नैनन चिंतती शस्त्राणी नैनन दहती पावक न चैल क्लेतयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेदो यमदाहो यमक्लेदो शोष एवच नित्य स्वर्गगत स्थाणुर रचलोतय सनातन. आपल्या 23 आणि 24व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, काय सांगतात? या आत्म्याला शस्त्र हे तोडू शकत नाही. तू जे आता धनुष्य घेऊन बाणाचा तो वर्षा करणार आहे ना, हे समोर असलेले तुझे सैन्य, पण त्यांच्यामध्ये असलेला जो आत्मा आहे ना, त्यांना तो तोडू शकणार नाही. अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा त्याला सुकवू शकत नाही. हा आत्मा तोडता येत नाही, जाळता येत नाही, भिजवता येत नाही आणि सुकविताही येत नाही, कारण हा निसंशय नित्य आहे. आत्मा सर्वत्र परिपूर्ण भरलेला आहे. तसेच अचल स्थिर राहणारा हा सनातनच आहे. सनातन म्हणून हिंदू धर्म हा सनातन धर्म म्हटलेला आहे. सनातन हिंदू धर्म की जात नव्हे, हा हिंदू धर्म म्हणजे सनातन आहे. आणि याच्यामध्ये सर्व धर्म समाविष्ट झालेले आहे. जे जे आता ज्याने नवीन ओळख दाखवलेली आहे ना, हे मुळात सर्व हिंदूच. कारण कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग पर्यंत हे कुठले मुसलमान, ख्रिश्चन नव्हते. कलियुगामध्ये आताच हळूहळू विभागणी होऊन त्याच्याबद्दल आमचं काही चेष्टा नाही किंवा त्याच्यावर आम्ही कुठे क्रिटिसाइज पण करत नाही. आपल्या मताप्रमाणे प्रत्येकजण वागतात, पण विषय आला म्हणून स्पष्ट केला. तर ह्याप्रमाणे व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात ते आपण ऐकूया. त्यापूर्वी थोडंसं आपण त्या भगवंताचं थोडंसं नामस्मरण करावं. थोडंसं आपलं ज्ञानदेवांचं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव Jai
तर या अध्यायातील शेवटचा श्लोक 72वा श्लोक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावत आलेले आहेत आणि शेवटच्या श्लोकामध्ये त्यांना सांगतात एषा ब्राह्मी स्थिती पार्था नैनम प्राह गुरुमृत्ती स्थित्वा असामंत काले अपि ब्रह्म निर्वाण वृक्षती. भगवंत म्हणतात पार्थ एषा ब्राह्मी स्थिती एनाम प्राप्य न विमृती अनंतकाले अपि अस्याम स्थित्वा ब्रह्म निर्वाण पृच्छति. हे अर्जुना, ही ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ती स्थिती प्राप्त झाली असता मोह होत नाही. अंतकाळी देखील या स्थितीत स्थित होऊन साधक ब्रह्मानंद प्रत पोहोचतो. हे ब्रह्मस्थिती निसीम जे अनुभविती निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. भगवंत सांगतात पार्था, आणखी एका प्रकाराने स्थितप्रज्ञ मनुष्याला ओळखता येईल. ते कसे ते ऐक. जशी सागरामध्ये अखंड शांतता असते, सागरामध्ये अखंड शांतता असते, फक्त वारा आल्यानंतर तो हलतो, पण अखंड शांतता असते. आणि हरणं सुद्धा वरच्यावर, कारण सागर खोल असतो. पण माणसाचं हृदय खोल असलं पाहिजे. आणि खोल असलेला माणसाचं हृदय जो आहे, जो मनुष्य, तो साधारणपणे हलत नाही. खोली कशी? ज्ञानाची खोली. खोल म्हणजे काय? हाडामासाचा मोठा आहे म्हणजे खोली जास्त आहे तसं नाही. ज्ञानाची खोली असली पाहिजे आणि तो मनुष्य सर्वदापणे हलत नाही. जरी सर्व नद्यांचे ओघ परिपूर्णपणे समुद्रात येऊन मिसळत असतात तरी तो थोडा देखील मोठा होत नाही. बघ ना, सर्व नद्यांचं पाणी समुद्रामध्ये येऊन पोचतं, पण तो कधी मोठा होत नाही. आहे तसाच, कारण त्याला जी सुक्ती भरते त्याच्यावर ते चंद्रावर जे आहे ते ठरलेलं आहे, पण तो कधी मोठा होत नाही. आणि आपली मर्यादा कधी सोडत नाही. त्याने जर मर्यादा सोडली असते हे सर्व गाव गिळंकृत झाले असते ना. समुद्र कधी आपली मर्यादा सोडत नाही. नद्या मर्यादा सोडतात, समुद्र सोडत नाही. किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व नद्या आटून जातात, तरी पण हे अर्जुना, तो सागर कधी कमी होत नसतो. ही स्थितप्रज्ञ माणसाची, पुरुषाची लक्षणं सांगतो तो त्याला. अशा प्रकारे तुझी अवस्था असायला पाहिजे. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाला रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तरी त्याला हर्ष होत नाही, आणि रिद्धी सिद्धीची प्राप्ती झाली नाही म्हणून त्याला विषाद पण होत नाही, दुःख पण होत नाही, आणि त्याचे धैर्य पण कमी होत नाही. सांग बरे, कोण म्हणतात? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की त्या किती प्रेमाने बोलतात त्यांच्याशी. सांग बरे, सूर्याच्या घरी दिवा लावला तर प्रकाश असतो, आणि दिवा नाही लावला तर काही अंधार असतो काय? त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुषाच्या घरी रिद्धी सिद्धी आल्या किंवा गेल्या
तरी त्याला त्याचे स्मरण सुद्धा नसते, कारण तो आतील आनंद स्वस्वरूपात रंगून गेलेला असतो. कारण स्वस्वरूप म्हणजे आत्मस्वरूप हे आमचं खरं स्वरूप आहे. हो, बाहेरचं रूप नाही, याला रूप म्हणतात, याला आकार आहे, याच्यामध्ये विकार आहेत, आकारामध्ये विकार आहेत. स्वस्वरूपाला आकार नाही, त्याच्यामध्ये कुठलाच विकार राहू शकत नाही. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्र भुवनाला देखील कमी मानतो, तो भिल्लाच्या पाल्यांच्या झोपडीत कसा बरे रमून जाईल. त्याला दोन्ही सारखं, राजमहल सारखा आणि भिल्ल म्हणजे हे भिल्ल माड म्हणतात त्याची झोपडी जावळ्यांची, त्याच्यामध्ये सुद्धा तो रंगून जाणार का? आणि त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही, त्याला काहीच वाटतच नाहीये. जो अमृताला नावे ठेवतो, ज्याप्रमाणे भातावरची पेज पित नाही, त्याप्रमाणे तो स्वस्वरूपाचा अनुभव घेत असतो आणि रिद्धिस्थितीच्या भोगामध्ये लागत नाही. अर्जुना, असे हे आश्चर्य बघ ना, जेथे स्वर्ग सुखाची पर्वा नाही, तेथे सामान्य रिद्धिस्थितीची काय कथा असणार. असा तो आत्मबोधाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला तोच खरा स्थितप्रज्ञ झाला आहे, हे तू जाण. तो स्थितप्रज्ञ दृढपणे अहंकाराला दूर करून, मनातील सर्व कामनांना त्याग करून, विश्व चैतन्याशी एकरूप होऊन विश्वामध्ये संचार करीत असतो. तो सुद्धा आपल्यामध्ये संचार करीत असतो. असा पुरुष कुणाला कळणार नाही कसा आहे तो. अशा प्रकारची ब्रह्मस्थिती अमर्याद म्हटलेली आहे त्यांनी, कारण त्या ब्रह्मस्थितीला मर्यादा नाही आहे, कारण ते व्यापक आहेत. ज्याप्रमाणे आता येणार पुढे श्लोक आपल्या विभूती योगामध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे, 10वा अध्याय विभूती योग, शेवटच्या 42व्या श्लोकामध्ये ते सांगतात, अथवा बहु नैतेनम की ज्ञातेनं तव अर्जुनम पिष्टम म्यामिदं कृतस्तं एकाशनो स्थितो जगत. अरे, माझ्या एका या अंशापासून या संपूर्ण या विश्वाची मी निर्मिती केलेली आहे आणि बाकीचं सर्व तशाचं तसं माझं आहे. मग ते किती अवाढव्याने व्यापक असेल. हो, पण भगवंत म्हणजे काय, आम्ही आमच्या मुठीमध्ये आणण्याचा जो प्रयत्न करतो तसं नाहीये, पण तो येतो प्रेमाने, भक्तीने, आपल्या हृदयापर्यंत येऊन पोहोचतो, आपल्या हृदयामध्ये स्थित होतो. अशा प्रकारची ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जे निष्काम पुरुष त्या स्थितीचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माशी एक रूप होऊन जातात. चिद्रुपता प्राप्त होत असताना देहांताच्या वेळी होणारी व्याकुळता स्थितप्रज्ञाच्या चित्ताच्या आड येऊ शकत नाही, कारण तो पूर्वीच त्या अवस्थेमध्ये गेलेला असतो. आणि ज्यावेळी शेवटची प्राण जे आपली स्थिती येते, प्रयाण इथून जाण्याची, त्यावेळेला तो शांत असतो. कारण हे शरीर जाणार आहे, मी शरीरामध्ये तर नाहीच आहे. कारण जिवंतपणे हा मोक्षाचा अनुभव त्यांनी घेतलेला असतो आणि तो आपल्या आत्म्याशी स्वस्वरूपाशी दृढ होऊन राहिलेला असतो. स्वस्वरूप कुठे जात नाही. मग हे शरीर गेलं तर त्याला काहीच नुकसान होऊ शकत नाही किंवा त्याच्या मनामध्ये विचार सुद्धा येऊ शकत नाही. अशा प्रकारे भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न करतात. ती ब्रह्मस्वरूपाची एक रूप होण्याची स्थिती श्रीकृष्णाने स्वमुखाने अर्जुनाला सांगितली आणि हेच उद्गार आता संजय त्या बाजूने धृतराष्ट्रास सांगतात. अशा प्रमाणे आजचा सांख्य योग इथे समाप्त होतो आहे आणि भगवंत आता पुढच्या तिसरा जो अध्याय आहे कर्मयोग, तर या कर्मयोगामध्ये अर्जुनाला कशा प्रकारे बोध करतात ते आपण ऐकूया. आता अर्जुनाचा प्रश्न आहे, तर अर्जुनाचा प्रश्न घेण्याऐवजी, कारण आपल्याला पुढे जायचं आहे ना, मग थोडंसं आपण अंतरंग समजून घेऊया. आणि अंतरंग जर आपल्याला समजला तर तो अध्याय आपल्याला समजेल. अंतरंगामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात, कर्मयोग हा तिसऱ्या अध्यायात 1 ते 8 या श्लोकामध्ये ज्ञानयोगाप्रमाणे आणि निष्काम योगाप्रमाणे अनासक्त भावनेने नियत कर्म करण्याचे महत्त्व विशद केले आहे. भगवंतांनी काय सांगितलंय की ज्ञान योगाद्वारे तुला आता कर्म करायचं आहे. आता ज्ञान सांगत असताना आपल्याला वाटतंय की हे शरीर नाशवंत आहे, शरीरामध्ये असलेला आत्मा शाश्वत आहे. दुसऱ्या बाजूने आम्हाला कर्म करायला सांगतो, कारण कर्म केल्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही. तर अशा या द्विधा अवस्थेमध्ये आता इथे अर्जुन सापडतो आहेस. म्हणून अर्जुन म्हणतात, अर्जुनाचा प्रश्न आहे, आत्मज्ञानाचा विचार केला तर कर्म व कर्ता उरत नाही.
आपण सांगितल्याप्रमाणे जर आत्मज्ञानाचा विचार केला तर तिथे कर्ता आणि कर्म दोन्ही उरत नाहीये. कारण आत्मा निर्गुण निराकार आहे, तिथे कर्म कुठं राहतं? कर्म राहत नाहीये. आणि त्याच्यामध्ये जर मी विलीन झालो तर मला मग कुठलं कर्म राहतं? मग मला कर्तेपणा पण नाही आणि कर्म पण नाहीये. तर मला युद्ध कराव्यास का सांगतात? भगवंताला ते म्हणतात, हे जर असं आहे तर तुम्ही मला युद्ध कराव्यास कशाला सांगतात? श्रीकृष्ण म्हणाले, ज्ञान मार्ग व कर्म मार्ग ह्या दोन प्रकारच्या निष्ठा आहेत. दोन्ही मार्ग एकाच चैतन्याशी एकरूप होत असतात. शेवटी ते तिथे जाऊन पोचतात. ज्याप्रमाणे आपलं जे भूगोलामध्ये सर्कल जे आहेत ना, ते सर्कल किती काय म्हणतात त्याला आपण एंगल्स, या सर्कलला किती एंगल्स असतात? 360, हो ना? हा. तर या 360 पैकी कुठलाही एंगल जर घेऊन गेलो तर आपण सर्कल पाशी पोहोचतो ना. मग त्या याच्यामध्ये मग राईट अँगल असू द्या, मग ते आपण काय म्हणूया एक्यूट अँगल असू द्या किंवा आणखी काय असू द्या, ते डिग्र्या बदलत जाणार पण पोचणार कुठे? त्या सर्कलपर्यंत जाऊन पोचणार. तर त्याप्रमाणे इथं त्याने म्हटलेलं आहे, आपण या दोन्ही मार्गाने जरी गेले चांगल्या प्रकारे तर आपण कुठे पोचणार? त्याच्या ठिकाणी. कर्माशिवाय कोणीही क्षणभर देखील राहू शकत नाही. प्रकृतीच्या गुणाने परिधान होऊन माणूस कर्म करतो. माणूस कर्म का नाही करतो? कारण प्रकृती म्हणजे माया, हा मोह त्याला कर्म करायला लावतो. कुठलं कर्म? आसक्तीपूर्वक कर्म केलं पाहिजे अनासक्त होऊन. कर्म दोघांनाही चुकत नाही. ज्ञानी माणूसही कर्म करतो अनासक्त होऊन आणि अज्ञानी माणूस कर्म करतो आसक्त होऊन. पण दोघांमध्ये फरक आहे. आसक्त होऊन केलेलं कर्म बंधनामध्ये टाकतोय आणि अनासक्त होऊन केलेलं कर्म आपल्याला मुक्तीकडे घेऊन जात असतं. तोपर्यंत कर्माचा त्याग घडत नाही. जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे, मायेचा बोलावा आहे, तोपर्यंत आपल्याकडून तो आसक्त कर्माचा त्याग घडत नाही. मनामध्ये विषयांची आसक्ती असेल तर कर्मत्याग हा खरा नव्हे. मनाचा निग्रह करून अंतःकरणात स्थिर झाल्यावर मग कर्म इंद्रियांनी कर्मे केली तरी चालते आणि शास्त्रविधीने नियत केलेली कर्मे करावी, कारण त्याला तिथं शास्त्र सांगितले आहे. म्हणून त्यासाठी आपल्या ठिकाणी 3 प्रचिती महत्वाच्या आहेत. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती सर्वांनाच सांगते, पण ते शास्त्र सांगणारा कसा आहे त्याच्यावर अवलंबून असतं. त्याच्यामध्ये जर हे 3 गुण असेल, तामसिक, राजसिक आणि सात्विक, तर कदाचित तो तामसिक आणि राजसिक गुणामध्ये जर गुरफटलेला असेल तर कदाचित ते शास्त्र पद्धत चुकवू शकते. पण गुरु प्रचिती महत्वाची, कारण तो या 3ही गुणातून वर उठलेला असतो. कुठला? तामसिक, राजसिक आणि सात्विक गुणातून वर उठलेला असतो. तो शुद्ध सात्विक गुणामध्ये जाऊन पोहोचलेला असतो. कोण? गुरु माऊली, सद्गुरु माऊली, संत म्हणतात त्यांना. कारण त्याची प्रचिती ही महत्वाची आहे. आणि ती प्रचिती जर साधकाने घेतली किंवा शिष्याने घेतली आणि त्या प्रचितीप्रमाणे वागण्याचा जर प्रयत्न केला आणि त्या स्वतः शिष्याला किंवा त्या साधकाला आलेली प्रचिती ती त्याच्यासाठी आत्मप्रचिती ठरते. ती महत्वाची आहे. ते सांगितले. 9 ते 16 या श्लोकात यज्ञादी कर्म करण्याची आवश्यकता सांगितली आहे. कारण यज्ञ कुणाला चुकलेला नाही. आता आपण सुद्धा यज्ञ करणार ना थोड्या वेळाने. हा सुद्धा यज्ञ आहे. हा बाहेरचा यज्ञ आहे, पण हा यज्ञ महत्वाचा. कारण या यज्ञावर हा घटक उभा राहतो आणि हा घटक जर उभा राहिला तर हे बाहेरचा यज्ञ तो करणार नाही, तर तो करू शकणार नाही. कर्तेपणा, अभिमान सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केले पाहिजे. स्वधर्मत्व आहे तो नित्य यज्ञ जाणावा. बघा, स्वधर्माला यज्ञ म्हटलेला आहे. स्वधर्माचे आचरण केले तर देव प्रसन्न होतो. ह्याप्रमाणे परस्परांना प्रसन्न करून आपले आचरण करून घ्यावे. स्वधर्माचा तो त्याग करेल त्याला काळच शिक्षा करेल आणि त्याला चोर म्हणून त्याच्याकडे जे काही कमावलेलं आहे ते सर्व घेऊन जाईल. कारण त्याने देवाला कधी ओळखलंच नाही ना आणि चोरून आणलंय सर्व. चोरून म्हणजे कुठलं? आपण ती व्यवहारामध्ये तशी चोरी नव्हे. भगवंताला न स्मरता जे काय करतो ती चोरी करतो. कारण तो तिथे अधिकर्ता आहे, अधिष्ठिता तो आहे. त्याला न स्मरता केलेलं जे काय आहे ते चोरीने केलेलं असं होतंय. म्हणून ते म्हटलंय. नाही तर आपण चोरी म्हणजे आम्ही काय चोरून आणतो काय, अशातला भाव नाही. असे जाणून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. संपूर्ण जीवन म्हणजे स्वधर्म रूप यशाची साधने आहेत. परंतु भ्रमात राहणाऱ्या लोकांना हे कळत नाही.
व ते विषय भोगावर लक्ष ठेवतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे जाणावे, कारण या संपूर्ण विश्वाला संजीवित ते ठेवते. म्हणून त्यासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. 17 ते 24 मध्ये भगवंताने ज्ञानी पुरुषांना देखील लोकसंग्रहासाठी कर्म करावं हे सांगितलं आहे. ज्ञानी पुरुषांना सुद्धा त्यांनी सांगितलं आहे लोकसंग्रहासाठी तुम्हाला हे कर्म करावं लागेल. जसे हे ज्ञानी रामदास स्वामीजी ज्ञानी, तुकाराम महाराज ज्ञानी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी, पण लोकसंग्रहासाठी सुद्धा त्यांना हे कर्म करावं लागलं. कारण आपण सुद्धा जसं म्हणतो ना, पुढचं पाऊल गेलं त्याप्रमाणे पाठीमागचं पाऊल चालत असतं ना. म्हणून हा लोकसंग्रह करत असताना ज्ञानी माणसाला विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे वागावं लागतं. तरच पाठीमागची जनता किंवा पाठीमागची येणारी संतती त्याप्रमाणे पुढे जात असते.